राज्याच्या राजकारणामध्ये अनेक व्हिडिओंमुळे वाद उफाळल्याचं आपण आजवर पाहिलं. पण आता गुरुपौर्णिमेनिमित्तच्या एका व्हिडिओनं नवा वाद उभा राहिलाय. काँग्रेसच्या नेत्या नाना पटोले यांचा पाद्यपूजनाचा एक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय. कार्यकर्त्यांनी दूध त्याचबरोबर पाण्यानं नाना पटोले यांचे पाय धुतले, त्याचबरोबर त्यांचं औक्षण केलं. या प्रकारामुळे राजकारणात मोठा वाद निर्माण झालाय. या वादानंतर आता विरोधकांनी पटोले यांच्यावर जोरदार टीकास्त्र डागलाय. तर नाना पटोले यांचे पाय धुतानाचे हे व्हिडिओ आता समोर आलेले आहेत. पटोले यांचे कार्यकर्ते गुरुपौर्णिमेनिमित्त नाना पटोले यांचे पाय धुतानाचे हे फोटो आणि व्हिडिओ समोर आल्यानंतर आता राजकीय वादाला तोंड फुटलंय. विरोधकांकडून नाना पटोले यांच्यावर जोरदार टीका केली जाते, तर काँग्रेसकडून आणि खास करून पटोले यांच्या कार्यकर्त्यांकडून सारवासारव सुरू आहे. दरम्यान नाना पटोलेंच्या व्हायरल व्हिडिओनंतर चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह तुषार भोसले आणि नवनाथ बन यांनी काय शब्दात टीका केली आहे आपण पाहूया. नेत्याचे संस्कार संस्कृती अशीच आहे, जे अशा पद्धतीचे वर्तन या राज्यामध्ये करतात. त्यामुळे तो बोध घेतला पाहिजे त्यांनी की काय करतोय, कशा करता करतोय. याच्याने तुम्हाला खऱ्या अर्थाने समाजाची टीकाच मिळणार आहे, काय मिळणार आहे असे प्रयत्न करू. महाराष्ट्रात आता भोंदू अशोक खरात नंतर एका नव्या भोंदू बाबाची एंट्री झाली आहे. भोंदू नाना पटोले एकीकडे देवधर्म आणि साधू संतांना शिव्या घालायच्या आणि दुसरीकडे स्वतःचेच पाय कार्यकर्त्यांकडून धुवून घ्यायचे. यातून काँग्रेस पक्षाच्या नेत्यांची घाणेरडी वृत्ती लक्षात येते. हे लोक महाराष्ट्राच्या जनतेला आणि कार्यकर्त्यांना स्वतःचं गुलाम समजतात, हेच यातनं सिद्ध होत आहे. नाना पटोले यांनी जाहीर केलं पाहिजे की मी आता राजकारण सोडलंय आणि संन्यास घेतलाय. ज्या पद्धतीनं साधू संतांची पाद्यपूजा केली जाते त्या पद्धतीने काँग्रेसचे कार्यकर्ते नाना पटोले यांचं पाद्यपूजन करतात, दुधाने त्यांना अभिषेक घालतायत. आता नाना पटोले यांनी जाहीर केलं पाहिजे की मी राजकारण सोडलंय आणि संन्यास स्वीकारलाय. खरं तर कुठल्याही कार्यकर्त्यानं, मग तो भारतीय जनता पार्टीचा असू द्या किंवा काँग्रेसचा, अशा पद्धतीनं कार्यकर्त्यांकडनं पाद्यपूजन करून घेणं हे अतिशय चुकीचं आहे.